माझा मिथवा मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता ईश्वरी अर्णवच्या रूपमध्ये ढवळाढवळ करणाऱ्या या राकेशची ईश्वरीने कॉलर धरून सगळ्यांसमोर कसा पर्दाफाश केला आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। सगळ्यात आधी आपण पाहतो की अर्णववर पत्रकार खूप घाणेरडे असे आरोप लावत असतात। अक्षरशः पत्रकारांनी सांगितलेलं असतं की अर्णवला अटक व्हायला हवी। अर्णवला अटक व्हायला सांगितल्यामुळेच ती आता बेधडकपणे त्या पत्रकारांना चांगलंच उत्तर देते आणि त्या पत्रकारांना उत्तर देताना ती म्हणते की तुम्हाला कोणत्याही गोष्टी माहिती नसतील तर उगाचच काहीही आरोप करू नका, कारण अर्णव राजाध्यक्ष हा पूर्णपणे निर्दोष आहे आणि उगाचच तुम्ही त्याचं नाव खराब करू दाखवू पाहत आहात, असं देखील ईश्वरीने आता डायरेक्टच म्हटलेलं असतं। ईश्वरी जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता सगळेजण पाहतच राहतात। पण दुसरीकडे आता ईश्वरीने अर्णवची बाजू इतक्या पडखरपणे मांडलेली असते ना की पत्रकारांची बोलती बंद झालेली असते। ईश्वरीने पुराव्यासकट त्यासोबत जिवंत उदाहरणं दिलेली असतात। स्टाफमधले मेंबरसुद्धा येऊन अर्णवच्या बाजूने बोलत असतात, त्यामुळे पत्रकारांना समजतं। त्याच पत्रकारांना ईश्वरी आता आवाहन करत सांगत असते की हे सगळं कोणीतरी मुद्दामून केलेलं आहे, पण या सगळ्याचा खरा सूत्रधार मी वचन देऊन सांगते तुम्हाला, मी शोधून काढेनच, असं देखील आता ईश्वरीने म्हटलेलं असतं। पण या सगळ्यात ना अर्णवला खूप भारी वाटत असतं की ईश्वरीने आपल्यासाठी एवढं सगळं काही केलेलं आहे, त्यामुळेच तो आता खूप जास्त मनातून खुश असतो। पण या सगळ्याबद्दल तो ईश्वरीला तेव्हा तरी काही बोलत नसतो। पण ईश्वरीने आता जेव्हा काही गोष्टी केलेल्या असतात पत्रकारांसमोर, मुद्देसूद तिने सगळं काही मांडलेलं असतं, त्यामुळे पत्रकार जे आहेत ते मात्र आता पाहतच राहतात। पत्रकारांना आता बोलण्याची संधी उरत नाही, कारण ईश्वरीने तसा ऑप्शन त्यांच्यासमोर ठेवलेलाच नसतो। राकेशच्या सांगण्यावरनं हे पत्रकार आलेले असतात, कारण राकेशला तोपर्यंत कपाटाची झडती घ्यायची असते। कपाटामध्ये त्याला मोबाईल वगैरे आहे का हे शोधायचं असतो आणि यासाठी त्यानं हे सगळं काही रामायण रचलेलं असतं। आणि हे सगळं रामायण जेव्हा असतो तेव्हा त्याचं हे भान नसतं की आतमध्ये जे काही चाललंय ते तुर्तास तरी थांबलंय का हे प्रकरण अजून वाढलंच आहे, हे काहीच त्याला माहीत नसतं, कारण त्याचं मोबाईल शोधायची शोध मोहीम ही सुरू असते। इकडे आता ईश्वरी सगळ्यांनाच म्हणत असते की जे काही झालं ते एकदमच चुकीचं होतं। सगळीजण विचार करत असतात, पण ईश्वरीला लगेच आठवतं, ती लगेच रूममध्ये जाते आणि त्याच वेळेला जेव्हा ती रूममध्ये जाते तेव्हा विचार करते की जाताना तर मी खोलीचं दार लावलं होतं, मग आता खोलीचं दार उघडं कसं, हा विचारही आता ईश्वरीच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो। ईश्वरी एकदा अर्णवकडे, खाली असलेल्या अर्णवकडे बघते, पण अर्णवही आपल्यासोबतच बाहेर आला होता, मग रूममध्ये आता कोण असेल बरं, हा विचार ईश्वरीच्या मनामध्ये सुरू असतो। म्हणूनच ईश्वरी आता रूममध्ये येते। रूममध्ये येऊन पाहते तर काय, तिथे आता राकेश अर्णवच्या खोलीमध्ये घुसून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला नेमकी ईश्वरी रूममध्ये येते आणि ईश्वरीने मागून येऊन राकेशची कॉलर धरलेली असते, त्याला तर रंगेहात पकडलेलं असतं। त्यामुळे आता राकेशकडेही काहीच ऑप्शन उरत नाही, पण राकेश हा नेहमीच ड्रामेबाज आहे। दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं मामा, त्याचसोबत अर्णव आणि आजीला ईश्वरीचं कौतुक वाटत असतं। ते लोक त्याचबद्दल बोलत असतात, कारण आपल्याला ही सगळी जी गोष्ट झाली त्यामध्ये काहीच बोलता आलं नसतं, पण ज्यावेळेला ईश्वरी होती ना, ईश्वरीने एकदम करेक्ट निशाणा साधत जे काही पत्रकारांना उत्तर दिले ना, त्यामुळे निदान अर्णव आपण आज एवढ्या मोठ्या संकटातून वाचलोय, खरंच ना। आणि त्यामुळेच ना मला खूप जास्त बरं वाटतंय, ईश्वरीने जी काही बाजू मांडली ती एकदम परफेक्ट होती, असं देखील आता मामा बोलत असतात। ईश्वरीला आता राकेशचं सत्य कळलेलं असतं, म्हणून ईश्वरी राकेशची कॉलर धरत राकेशला आता खाली फरफटत घेऊन आलेली असते। तेव्हाच तिथे अर्णव, मामा आणि त्याचसोबत वल्लरी आजीही असतात। ईश्वरीला विचारतात की हे सगळं काय आहे, त्यावर ईश्वरी आता सांगू लागते की मी जेव्हा माझ्या रूममध्ये गेले होते तेव्हा हा माणूस तिथेच होता आणि हा माणूस काहीतरी करत होता। काय शोधत होतात खरं खरं सांगा, नक्कीच तुम्ही तो मोबाईल शोधायला गेला होतात ना। त्यावर आता इकडे राकेश असं दाखवत असतो की त्याला काहीच माहिती नाही आहे। म्हणूनच आता राकेश म्हणतो, कसला मोबाईल,
कोणता मोबाईल? काय म्हणताय तुम्ही? असं बोलून तो आता विषय टाळायचा प्रयत्न करतो. वल्लरी आता राकेशची बाजू घेऊन बोलत असते. राकेशची बाजू घेऊन वल्लरी सांगत असते की काय झालंय, उगाच जावई बापूंवर कसले आरोप करते, हिला ही सवयच झालेली आहे. पण इकडे दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सगळीजणं ईश्वरीकडे बघत असतात. ईश्वरीने सरळ सरळ आरोप केलेले असतात की हा तोच मोबाईल घ्यायला आला होता जो शलाकाचा मोबाईल होता. शलाकाचा मोबाईल आम्ही आमच्या रूममध्ये ठेवला होता, तोच मोबाईल घ्यायला हा तिथे आला होता. हे मला न कळण्यासारखी मी इतकी मूर्खही नाही आहे, असं देखील ईश्वरी आता त्या राकेशला बोलत असते. त्यावर राकेश आता लगेच रडायचं खोटं नाटक करत असतो आणि तो आता असं दाखवत असतो की नाही, खरंच नाही, मी तिथून जात होतो आणि ह्यांना काहीतरी वेगळं वाटलं. मी रूममध्येही गेलो नव्हतो, मी रूमच्या बाहेरून असं जात होतो, पण ह्यांना असं वाटलं की मी मोबाईल घ्यायला जातोय आणि त्यामुळेच त्यांनी माझ्यावर असे आरोप करतायत. मग आता आजीसमोर अक्षरशः त्या राकेशने हात जोडलेले असतात आणि तो रडत म्हणत असतो की माझी बायको या घरात नाही आहे म्हणून मला तुम्ही असं वागवताय का, असं खोटं नाटक आता रडत तो बोलत असतो. त्यामुळे आता आजीला सुद्धा वाईट वाटतं. आजी म्हणते की जाऊ दे ईश्वरी, उगाच काहीच बोलू नकोस, विषय वाढवू नका, थांबवा आता हा विषय, असं बोलून आजी आता तो विषय थांबवायचा प्रयत्न करत असतात. पण दुसरीकडे अर्णवला आता लक्षात आलेलं असतं की ईश्वरी जे काही बोलते ते परफेक्ट बोलत आहे आणि म्हणूनच आता ईश्वरीची बाजू सांभाळून घेत असतो, समजून घेत असतो आणि त्यामुळेच तो आता तिला रूममध्ये घेऊन जातो आणि तिला आता विचारतो की नेमकं काय झालं होतं. त्यावर ईश्वरी म्हणते की घरातल्या कोणाचाही विश्वास बसणार नाही या सगळ्या गोष्टीवर, पण मी तुम्हाला सांगते ना, मी जेव्हा रूममध्ये आले तेव्हा हा रूममध्ये काहीतरी शोधण्याचा, काहीतरी भेटते का हे बघण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला बरोबर ओळखून घेतलं आणि म्हणूनच तर मी त्याला तेव्हा रंगेहात पकडलं होतं, पण त्याने असं दाखवलं की त्यानं काहीच केलेलं नाही आहे. मग आता अर्णवही ईश्वरीच्या बाजूने उभा असतो. ईश्वरीने आज जे काही स्टँड घेतलेलं असतं त्यासाठी तो खूप जास्त खुश असतो आणि त्यामुळेच तो ईश्वरीला समजावत असतो, तू काळजी करू नको, त्याचं सत्य आपण घरातल्या सगळ्यांसमोर आणूया, त्याला थोडा वेळ लागेल, पण तू असं रागारागात कोणतेही निर्णय घेऊन हायपर होऊ नको, असं बोलून आता अर्णव ईश्वरीला समजावत असतो. ईश्वरी ही खूपच जास्त उदास असते, पण ईश्वरीला अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतो आणि मी तुझ्या पाठीशी आहे, आज जर तू नसली असतीस तर खरंच मिस इंदौर माझं काय झालं असतं, असा विचार देखील ना आता त्याच्या मनामध्ये येत असतो आणि हे सगळं काही तो ईश्वरीला बोलूनही दाखवतो. त्यामुळे ईश्वरीला कळतं की अर्णव आपल्यावर आता खरंच मनापासून प्रेम करायला लागलाय, हे त्याच्या डोळ्यात दिसतंय, पण तो हे बोलून दाखवत नाहीये. त्यामुळे ईश्वरी थोडीशी आता नाराज असते. तिला आता अर्णवचं प्रेम पाहिजे असतं, पण ते तिला मिळत नसतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.